पुण्यामध्ये पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक जारी केले। गणेश मंडळांना नवे नियम लागू होणार आहेत। 9:30 वाजता सकाळी कसबा गणपतीची मिरवणूक सुरू होईल। त्यानंतर इतर गणपती, मानाचे गणपती यांच्या मिरवणुका सुरू होतील। अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा परिसरामधील जय हिंद गणेशोत्सव मंडळाने यावर्षी ड्रायफ्रूटच्या बाप्पाची मूर्ती स्थापन केली आहे। 75 किलो ड्रायफ्रुट्स वापरून 6 फूट उंच अशी ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उभारण्यात आली आहे। कोल्हापूरमधल्या एका कलाकाराने सुपारीवर अष्टविनायक गणपती साकारले आहेत। योगेश मोरे असे या कलाकाराचं नाव आहे। त्याने लहान आकाराच्या सुपारीवर अष्टविनायक गणपतीचं पेंटिंग साकारलं। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या घरी गौराईचा सण उत्साहात साजरा झाला। रायगडमधल्या सुतारवाडी इथल्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने गौरी आगमन झालं। पूजन पार पडलं। भक्तिभावानं आणि उत्साहात गौराईला निरोपही देण्यात आला। कांदिवलीतील विस्प्रिंग पाम्सच्या राजाचा विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला। विस्प्रिंग पाम्स कॉम्प्लेक्समध्ये गेल्या 5 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो। उत्सवाची खासियत ही आहे की विविध भाषा आणि संस्कृतीमधली 1300 कुटुंब एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करतात। मुंबईमधील जयेश करिया यांच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी करिया यांच्या घरी सेलिब्रिटीजनी हजेरी लावली आहे। सुरभी भावे, सायली पराडकर, श्रद्धा हांडे यांनी कार्यांच्या पर्यावरणपूरक बाप्पाचं दर्शन घेतलं। मुंबईतील गिरगावच्या राजाच्या फेट्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे। या अगोदर जगामधला सर्वात उंच शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्तीची नोंद आपल्या नावावर करणाऱ्या या मंडळानं यावर्षी जगातल्या सर्वात उंच आणि जड पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा साकारलाय। तब्बल 6 फूट उंच आणि 15 फूट व्यास असलेला हा फेटा एकूण 200 किलो वजनाचा आहे। कोकणातल्या गावागावात गणपतीचा सण पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात साजरा होतो। लांजा तालुक्यातील इंदवटीमध्ये विजय जाधव यांच्या घरी गणपती बाप्पाची आकर्षक सजावट करण्यात आली। तुळजापूर मंदिर, आई तुळजाभवानी, गोमुख तीर्थ असा विघ्नहर्ता दर्शन देखावा सादर करण्यात आला। आणि नाशिकमध्ये गोल्डन मोदकाला ग्राहकांची पसंती मिळतेय। मोदक बनवण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता आणि केसरचा वापर करण्यात आला। यावर 24 कॅरेट सोन्याची वर्ख लावण्यात आलाय। एका मोदकाची किंमत तब्बल 400 रुपये इतकी आहे आणि या मोदक 20,000 रुपये प्रति किलोने विकला जातोय। आतापर्यंत 40 ते 50 किलो गोल्डन मोदकांची विक्री झाली आहे। आणि अमेरिकेने फेडरल बँकेचे व्याजदर कमी झाल्यामुळे आणि अमेरिकेने भारतावर लावलेल्या टेरिफचा थेट परिणाम सुवर्ण बाजारावर झालाय। त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे। जीएसटी सह सोन्याचा भाव पोहोचलाय 1,09,500 रुपये प्रति तोळ्यावर। आणि अनंत चतुर्दशीला कोकणातील महाविद्यालयांना सुट्टी द्या अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरेंनी केली आहे। ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील महाविद्यालयांना सुट्टी देण्यासाठी डावखरेंनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिलं। फेब्रुवारी 2022 मध्ये बंद करण्यात आलेली पोलीस पीएसआय पदांसाठीची 25% विभागीय परीक्षा पुन्हा सुरू होणार आहे। यामधून किमान 5 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अंमलदारांना 25% आरक्षणाच्या अंतर्गत पीएसआय पदाची संधी मिळू शकते। पुण्यामधल्या गणेशपेठ पांगुळाळीमधल्या एका जुन्या वाड्याचा काही भाग अचानक आज कोसळला। अग्निशमन दलाकडून कोसळलेल्या भागाच्या खाली अडकलेल्या 14 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली।
तब्बल 18 वर्षांनंतर अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे। अरुण गवळीला मुंबईमधील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकरांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मागच्या गेटने पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळी यांना तुरुंगातून बाहेर काढलं। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह त्र्यंबकेश्वरला 10 हेलिपॅड्स होतील। नाशिक विमानतळावरील विमानांचं पार्किंग 5 वरून 8 वर करण्यात आले। नाशिकला 5, त्र्यंबकेश्वर परिसरात 5 हेलिपॅड उभारण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आल्या। नाशिक आणि ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टरनं थेट त्र्यंबकेश्वरला जाता येणार आहे।